4 दिवसांपूर्वी माझा मोबाईल देवपूर मेडिटेशन सेंटरच्या बाहेर खिशातून खाली पडला. मला तर भानच नव्हतं. जेव्हा कळलं की मोबाईल देवपूर पोलीस स्टेशनला जमा आहे, तेव्हा मी सतीश काका कोठावदे आहेत, जे पोलीस आहेत, त्यांना फोन केला आणि त्यांना सगळं सांगितलं. तेव्हा काका म्हणाले, "अगं, मोबाईल तर तुला मिळेल ग, पण आयुष्यात आहे ना सगळ्यात महत्त्वाची शिकवण तू लक्षात घे. मोबाईल खाली पडला तरी फुटतो, किंवा आजकाल तर चप्पल लोक चोरून घेऊन जातात, तर मोबाईल तुझा रिटर्न पोलीस स्टेशनला देण्या इतकं त्या महिलेने चांगलं काम कसं काय केलंय? कारण तू जे लोकांच्या आयुष्यात काम करते ना, त्यांना मदत करते, त्यांचं आयुष्य सोडवण्यासाठी आणि पॉवरफुली जगण्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करायला त्यांना जे मार्गदर्शन करते ना, ह्याचं ते फळ आहे. त्यांच्या आशीर्वादांचं अदृश्य कवच हे तुझ्या अवतीभोवती काम करत आहे. आणि म्हणून आयुष्यात चांगलं काम करत राहा. तुझं आणि तुझ्या परिवाराचं भविष्य हे चांगलंच राहील, उज्ज्वल राहील. आणि मग भटेंद्र पाटील या देवपूर पोलीस स्टेशनच्या सरांनी मला तो मोबाईल वापस मिळवून दिला. ज्या महिलेने तो मोबाईल जमा केला ना, तिच्याही मनापासून थँक्यू. तिचं नाव मला माहीत नाहीये, पण त्यांच्यासारखी चांगली लोक या ब्रह्मांडात जिवंत आहेत. म्हणूनच माणसांमध्ये माणुसकी आजही जिवंत आहे. चांगलं करत राहा, तुमचं चांगलंच होईल. थँक्यू.